स्टुडंट्स, आपण आज बघणार आहोत लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. हा इयत्ता 8वीतील पहिला चॅप्टर आहे विज्ञान विषयातला. त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्याची गरज का पडली? कारण 2011च्या सेन्ससनुसार या जगामध्ये 87 स्पेशीज या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आढळून आलेल्या आहेत आणि त्याची ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये डिव्हिजन करणं आवश्यक होतं. त्यामुळे त्याची स्टडी करणं फार सोपं होणार होतं. बऱ्याच शास्त्रज्ञांनी यासाठी प्रयत्न केलेत, परंतु अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांना 1969मध्ये एक पद्धत शोधून काढली क्लासिफिकेशनची आणि त्यांना 5 ग्रुप्समध्ये या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिव्हाइड केलं. त्यासाठी त्यांनी काही क्रायटेरिया वापरले होते. त्यांना 5 क्रायटेरिया यासाठी वापरले होते. त्यामध्ये पहिला क्रायटेरिया होता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे ती सेल प्रोकार्योटिक आहेत का युकार्योटिक आहे, हा पहिला क्रायटेरिया वापरला. दुसरा क्रायटेरिया त्यांना वापरला कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, म्हणजे युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत, ही सुद्धा त्याने एक क्रायटेरिया वापरला. तिसरा त्यांना मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे त्यांचा मोड काय आहे न्यूट्रिशनचा. प्लॅन्ट्स कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत, फोटोसिंथेसिस करतात. फंगी कसे आहेत, सॅप्रोफिटिक आहेत आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. ॲनिमल्स आहे हेटरोट्रॉपिक आणि इंजेस्टिव्ह आहेत. अशा प्रकारचा तिसरा क्रायटेरिया त्यांना मोड ऑफ न्यूट्रिशनचा वापरला. चौथा प्रकार त्यांना वापरला लाईफस्टाईल. लाईफस्टाईल कशी आहे, प्लॅन्ट्सची प्रोड्युसर्स आहेत, ॲनिमल्स कंझ्युमर्स आहेत, फंगी डिकम्पोजर्स आहेत. अशा चौथा क्रायटेरिया वापरला. 5वा क्रायटेरिया त्यांना जो वापरला आहे तो आहे फिलॉजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे प्रोकार्योटिक टू युकार्योटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. असे 5 प्रकारे त्यांना क्रायटेरिया वापरून आपल्या ऑर्गॅनिझमला 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे. ते डिव्हाइड कसं केलं आहे का त्याचा आपण आता डिटेलमध्ये यामध्ये अभ्यास करणार आहोत. तरी चला बघूयात आपण आता विटाकरचे 5 किंगडम कोणकोणते आहेत ते. रॉबर्ट हार्डिंग विटाकरने जे क्रायटेरिया 5 वापरले होते या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनसाठी, त्यामध्ये प्रोकार्योटिक आणि युकार्योटिक सेलमध्ये त्यानं डिव्हिजन केलं होतं. पहिलं ते कसं केलं, प्रोकार्योटिक म्हणजे ज्यांच्या न्यूक्लियसला सेल मेम्ब्रेन नसतं, म्हणजे ते वेल डेव्हलप नसतं, आणि युकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्या न्यूक्लियसला सेल मेम्ब्रेन असतं आणि ते न्यूक्लियस वेल डेव्हलप असतं असं त्याला म्हटलं जातं. आता प्रोकार्योटिकमध्ये युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्या मध्ये एकच सेल असते त्याला युनिसेल्युलर असं म्हणतात. आणि प्रोकार्योटिक आणि युनिसेल्युलर असा एक गट त्यानं केला आहे किंगडम 1 मोनेरा. यामध्ये सगळे म्हणजे प्रोकार्योटिक असतात आणि युनिसेल्युलर असतात. अशा प्रकारचा पहिला किंगडम मोनेरा त्यानं तयार केला. युकॅरियोटिकमध्ये 2 डिव्हिजन त्यांनी केले आहेत, एक युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलरसुद्धा असतं आणि मल्टीसेल्युलरसुद्धा सेल असतात. त्यामध्ये युनिसेल्युलरमधला जो किंगडम आहे तो आहे प्रोटिस्टा, म्हणजे यामध्ये सगळे जे ऑर्गॅनिझम त्यांना घेतले ते युनिसेल्युलर घेतलेत किंगडम टू प्रोटिस्टामध्ये. म्हणजे युनिसेल्युलर प्रोकार्योटिकमध्ये युनिसेल्युलर घेतला किंगडम मोनेरा, पण त्याचे स्टेल स्ट्रक्चर जे होतं ते प्रोकार्योटिक होतं. आणि युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर किंगडम 2 घेतलं प्रोटिस्टा. त्यामध्ये युनिसेल्युलर तर ऑर्गॅनिझम आहेतच, पण ते युकॅरियोटिक सेल आहेत, म्हणजे त्यांच्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप आहे. अशा प्रकारे 2 प्रकार झालेत. आता युकॅरियोटिकचा दुसरा जो प्रकार आहे मल्टीसेल्युलर, तो मल्टीसेल्युलरमध्ये त्यानं 3 प्रकार केलेले आहेत. किंगडम 3 म्हणजे फंगी, म्हणजे सेल वॉल प्रेझेंट असतो. त्यानंतर ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे यामधले जे ऑर्गॅनिझम आहे ते फोटोसिंथेसिस कॅरी करत नाहीत. यानंतरचा प्रकार आहे किंगडम 4 प्लॅन्टी. हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, युकॅरियोटिक सेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. या सेलला सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस केल्यामुळे हे ऑटोट्रॉपिक आहेत. आणि त्यानंतरचा प्रकार आहे किंगडम 5 ॲनिमिलिया. यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसतो आणि फोटोसिंथेसिस करण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नसतो. अशा प्रकारचे हे 5 प्रकार 5 टाईप्स या विटाकरनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे केलेले आहेत. यानंतर आपण सविस्तरपणे किंगडम 1 मोनेरा, किंगडम 2 प्रोटिस्टा आणि किंगडम 3 फंगीविषयी माहिती घेणार आहोत. Now we are going to learn about the characteristics of kingdom 1 Monera. First characteristic is all the organisms are unicellular, म्हणजे यातले सगळे ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर असतात. दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक, ते स्वतः म्हणजे स्वयंपोषी असू शकतात किंवा परपोषी असू शकतात. दीज आर प्रोकार्योटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनल्स. या प्रोकार्योटिक सेल म्हटल्यानंतर याला एकतर न्यूक्लियस नसतील किंवा न्यूक्लियसला सेल मेम्ब्रेन नसेल,
अशा प्रकारचे याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. यामध्ये एक्झाम्पल जर पाहायचे असतील तर आपण पाहू शकतो. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, व्हायब्रिओ कोलरी, ट्रेपोनेमा पॅलिडम, स्ट्रोप्टोकोकस न्यूमोनी, साल्मोनेला टायफी, लेजिओनेला न्यूमोनी, स्टॅफायलोकोकाकस ऑरियस, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम. अशा प्रकारचे एक्झाम्पल यामध्ये आपण पाहू शकतो. किंगडम टू प्रोटिस्टा याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. विटाकरण केलेल्या वर्गीकरणामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, तर हा युकॅरियोटिक सेलचा प्रकार आहे आणि युनिसेल्युलर आहे. यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. याचा न्यूक्लियस वेल डिफाईन्ड असतो आणि त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेननं कव्हर केलेलं असतं. त्यानंतर दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे दे हॅव स्युडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हीप लाईक फ्लॅगेला फॉर लोकोमोशन. हालचालीसाठी त्याला 6 पाय असतात किंवा त्याला केसासारखे असे शिलिया असतात, त्यामुळे त्याला चालण्यासाठी त्याची मदत होते. यामधले काही ऑटोट्रॉफ्स आहेत, म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर युग्लेना आणि होलवॉक्स. यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो, त्यामुळे ते ऑटोट्रॉफिक आहेत. हेट्रोट्रॉफ्समध्ये जर एक्झाम्पल बघायचे घेतले तर अमिबा आणि पॅरामेशियम हे 2 एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारे किंगडम प्रोटिस्टाविषयी आपण माहिती घेतली आहे. किंगडम प्रोटिस्टाचे जे एक्झाम्पल आहे होलवॅक्स आणि युग्लेना हे ऑटोट्रॉफिक आहेत आणि पॅरामेशियम आणि अमिबा हे हेट्रोट्रॉफिक आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. अशा प्रकारे आपण किंगडम प्रोटिस्टाची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर आहे किंगडम ती फंगी. फंगी हा प्रकार जो आहे तो युकॅरियोटिक सेलचा आहे आणि हा मल्टीसेल्युलर आहे. मल्टीसेल्युलर याच्या सेल्स आहेत आणि किंगडम 3 म्हणून फंगी याला आपण ओळखतो. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक अँड हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम, म्हणजे हे परपोषी आहेत. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉफ्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. यात ते बरेच परपोषी आहेत आणि ते दुसऱ्या ऑर्गनवर जगतात, दुसऱ्या ऑर्गॅनिक मॅटरवर ते जगतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. कायटिन नावाच्या शुगरपासून याची सेल वॉल बनलेली असते. 4th, सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. यामध्ये काही जे असतात त्यामध्ये काय होतं की काही कवकी तंतुमय असून त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. 5व्या क्रमांकाचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत बेकर्स ईस्ट, ॲस्परगिलस, फंगस ऑन कॉर्न, पेनिसिलियम अँड मशरूम. अशा प्रकारचे याचे एक्झाम्पल्स आहेत. या ठिकाणी आपण फंगीचे काही एक्झाम्पल्स बघतो आहोत. जे निरनिराळे या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल्स दिले, जसे की बेकर्स ईस्ट, ॲस्परगिलस, पेनिसिलियम, मशरूम, etc. Though many systems of classification are introduced after the Whittaker's, his 5 kingdom system is widely accepted. विटाकरच्या नंतर सुद्धा काही क्लासिफिकेशनच्या काही सिस्टीम आल्यात, परंतु विटाकरची सिस्टमच ही सर्वमान्य झालेली आपल्याला पाहायला मिळते.